नमस्कार मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. महादेव हे देवांचे देव आहेत, त्यामुळे त्यांना महादेव देखील म्हणतात. महादेव हे खूप भोले आहेत, ते भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात. जो व्यक्ती त्यांची मनोभावे सेवा करतो आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा करतो, त्या भक्तांवरती महादेव हे लवकर प्रसन्न होतात, त्यामुळे आपण त्यांना भोलेनाथ देखील म्हणतो. तर अशा महादेवांची शिवपिंड ही आपल्या देवघरामध्ये कुठे ठेवावी, कशी ठेवावी, महादेवांची शिवपिंड कशी असावी, त्यासोबतच महादेवांच्या शिवपिंडीसोबत नंदी असावा का, त्यावरती नागाचा फणा असावा का, तुळशीमध्ये आपण महादेवांची पिंड आणि नंदी ठेवावा का, या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्या देवघरामध्ये तुम्ही किती यंत्र किंवा देवांच्या वेगळ्या मूर्ती जरी ठेवल्या असतील तरी सुद्धा आपल्या देवघरामध्ये जे महत्त्वाचे देव आहेत ते आपल्या देवघरामध्ये असावेच. एक म्हणजे गणपती बाप्पा, दुसरं म्हणजे बाळकृष्ण, तिसरे म्हणजे महादेवांची पिंड, आपल्या गुरूंचा फोटो, अन्नपूर्णा माता. तर हे जे महत्त्वाचे देव आहेत, विठ्ठल रुक्मिणी, तर हे जे महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे जे देव आहेत ते आपल्या देवघरामध्ये आवर्जून असावेच. नंतर मग कुठले देव तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा यंत्र तुम्ही ठेवू शकता, परंतु हे जे देव मी तुम्हाला सांगितले हे आवर्जून आपल्या देवघरामध्ये असावेच. तर तुमच्या देवघरामध्ये जर का अजून शिवपिंड तुम्ही स्थापन केलेली असेल, शिवलिंग जर तुम्ही आणलेलं नसेल, तर आता 26 तारखेला महाशिवरात्री आहे, त्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग हे स्थापन करू शकता. शिवलिंग आपण कुठल्याही प्रकारचं ठेवू शकतो, म्हणजे दगडाचं शिवलिंग असते, पितळेचं शिवलिंग असते, चांदीचं शिवलिंग असते किंवा पारस शिवलिंग देखील आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो. तर तुमच्याकडे जर का आतापर्यंत जर का शिवलिंग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन केले असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही शिवलिंग देखील स्थापन करू शकता. अगोदर तुम्ही आणून ठेवा आणि शिवरात्रीच्या दिवशी अभिषेक वगैरे करून मग तुम्ही तुमचं शिवलिंग हे देवघरामध्ये स्थापन करू शकता. आपल्या सगळ्यांनाच माहिती की नंदी हे महादेवांचं वाहन आहे, परंतु नंदी हे आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही, ते फक्त मंदिरामध्येच असतात. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये नंदी देखील ठेवू नये. नागाचा फणा देखील शिवपिंडीवरती नसावा, कारण त्या असं म्हटलं जाते की कालसर्पयोग तयार होते, त्यामुळे नागाचा फणा देखील शिवपिंडीवरती नसावा, शिवलिंगावरती आपल्या देवघरात नसावा, घरामध्ये नसावा. तो मंदिरामध्ये असला तर चालतो. घरामध्ये त्रिशूल देखील ठेवू नये. त्रिशूल देखील हा मंदिरामध्येच असतो, त्यामुळे देवघरामध्ये त्रिशूल देखील ठेवू नये. देवघराचे असे काही नियम असतात, म्हणजे आपल्या घरासाठी वेगळे नियम असतात, मंदिरासाठी वेगळे नियम असतात, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. त्यासोबतच तुळशीमध्ये देखील कधीच शिवलिंग ठेवू नये, म्हणजे नंदी आणि शिवलिंग ठेवले जाते ते देखील तुळशीमध्ये ठेवू नये. तुळस ही हरिप्रिय आहे आणि तिथे आपण शालिग्राम जे असतात ते ठेवू शकतो, परंतु महादेवाची पिंड आणि नंदी आपण तुळशीमध्ये कधीच ठेवू नये, कारण की आपण शिवलिंगावरती तुळशीपत्र कधीच अर्पण करत नाही. महादेवांना बेलपत्र अर्पण केले जाते आणि तुळसी भगवान श्री हरिविष्णू यांना अर्पण केली जाते. देवघरामध्ये देव कशाप्रमाणे ठेवलेले पाहिजे, म्हणजे अगोदर आपल्या गुरूंचा फोटो ठेवावा, त्यानंतर मध्यभागी गुरूंचा फोटो ठेवावा, त्यानंतर गणपती बाप्पा ठेवावे त्यासमोर, त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी, त्यानंतर अन्नपूर्णा ठेवावी आणि सगळ्यात शेवटी म्हणजे देवघराचा म्हणजे आता हा आपला उजवा हात आहे, हा उजवा हात आहे आणि हा डावा हात आहे. तर मग इथे आपल्या गुरूंचा फोटो, त्यानंतर गणपती बाप्पांचा फोटो, त्यानंतर बाळकृष्णाचा फोटो, त्यानंतर अन्नपूर्णा मातेचा फोटो आणि इकडे डावा हाताला शिवलिंग असावं. आणि शिवलिंगाची जलाधारी जी असते ती ज्या दिशेने असेल त्या दिशेला नंतर मग कुठलेच देव ठेवू नये. शिवलिंग अशा प्रकारे आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं असते. आणि शिवलिंगाची जी जलाधारी असते तिचं तोंड हे उत्तरेकडेच असलं पाहिजे, म्हणजे बाकी अन्य कुठल्याच दिशेला करायचं नाही. त्याचं जे तोंड आहे जलाधारीचं ते उत्तर दिशेलाच करायचं असते. शिवलिंग जर का तुमच्या घरामध्ये असेल तर शिवलिंगावरती रोज पाण्याचा अभिषेक करावा. सोमवारी वगैरे तुम्ही पंचामृताचा किंवा कच्च्या दुधाचा देखील तुम्ही अभिषेक करू शकता. बेलपत्र तुम्हाला मिळालं तर आवर्जून अर्पण करावं. जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा महादेव यांनी हलाहल नावाचं विष पिलं होतं आणि त्यांचा कंठ निळा झाला होता, त्यांच्या अंगामध्ये दाह निर्माण झाला. त्यामुळे बेल हे थंड असते. महादेवांना सगळ्या देवदेवतांनी बेलपत्र अर्पण केलं तर मग त्यांचा त्रास कमी व्हायला लागला, त्यांना थंड वाटायला लागलं. त्यामुळे बेलपत्र देखील प्रकृती ही थंडीच असते, त्यामुळे बेलपत्र अर्पण करतात. कच्चं दूध देखील त्यामुळेच अर्पण करतात महादेवांना किंवा कुठल्याही पूजेमध्ये तापवलेलं दूध आपल्याला कधीच घ्यायचं नसते, कच्चंच दूध आपल्याला घ्यायचं असते. आणि पाण्याचा अभिषेक देखील थंडच असते, त्यामुळे थंड थंड वस्तू महादेवांना अर्पण करायच्या असतात. आणि रोज आपण जर का आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर रोज आपण पाण्याचा अभिषेक हा महादेवांना केलाच पाहिजे. म्हणजे खूप जण सकाळी रोज खूप जणांचा नियम असतो, जसं आमच्या घरी देखील माझे मिस्टर रोज शिवलिंगाला अभिषेक केल्याशिवाय बाहेर जात नाही. त्यामुळे रोज घरातल्या एका व्यक्तीने तरी शिवलिंगाला रोज अभिषेक हा केलाच पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर देवघरामध्ये देव आणून ठेवतो तर त्यांची सेवा देखील आपल्याकडून झालीच पाहिजे, त्यामुळे शिवलिंगाचा अभिषेक झाला पाहिजे. घरातला एक व्यक्ती म्हणजे कुणी स्त्री किंवा पुरुष रोज त्यांनी शिवलिंगाचा अभिषेक केला पाहिजे. म्हणजे का होईना, छोटा तांब्या भरून का होईना, तांब्याच्या तांब्याने रोज शिवलिंगावरती अभिषेक करायचा. त्यानंतर भस्म लावायचं, त्यानंतर चंदन लावायचं, गुलाल लावायचा, अक्षदा अर्पण करायच्या म्हणजेच तांदूळ अर्पण करायच्या
आणि पांढरं फुल अर्पण करायचं. लाल फुल देखील शिवलिंगावरती अर्पण करू नये, कारण की असं म्हटलं जाते की माझे महादेवांचं डोकं दुखते, त्यामुळे लाल फुल देखील अर्पण करत नाही. तुम्ही पांढरं किंवा निळं फुल असेल तर खूप चांगलं, गोकर्णाचं फुल जर तुम्हाला मिळालं तर खूप चांगलं, ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर हळदी कुंकू महादेवांना कधीच अर्पण करायचं नाही. महादेवांच्या बाजूला जी पार्वती असते तिथे आपण हळदी कुंकू अर्पण करू शकतो, परंतु मंदिरामध्ये देखील महादेवांना हळदी कुंकू अर्पण केले असते, परंतु हळदी कुंकू देखील महादेवांना अर्पण करू नये. ज्या अशा पांढऱ्या थंड्या वस्तू आहेत त्या महादेवांना, शीतल ज्या वस्तू आहेत त्या महादेवांना अर्पण ह्या करायच्या असतात. महादेवांना केवड्याचं फुल देखील अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त एकच दिवशी केवड्याचं फुल हे महादेवांना अर्पण केले जाते. तो एक उपाय म्हणून की ज्यांचे लग्न वगैरे जमत नाही, मग त्यांनी केवड्याचं फुल जर का महादेवांना अर्पण केलं महाशिवरात्रीच्या दिवशी तरी खूप शुभ मानले जाते. त्या दिवशीच, महाशिवरात्रीच्या दिवशीच फक्त केवड्याचं फुल अर्पण केले जाते. एरवी महादेवांना केवड्याचं फुल अर्पण केलं जात नाही. नंतर महादेवांची सेवा करताना तुम्ही ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र कधीही म्हणू नये. म्हणजे या अगोदर देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता की पंचाक्षरी मंत्र हा कधीच म्हणायचा नसतो. तुम्ही नमः शिवाय किंवा साम सदाशिव हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. आपल्या देवघरामध्ये 2 मूर्ती कुठल्याच देवाच्या नसावा. मग तुम्ही शिवलिंग देखील तुम्ही 2 हे तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकत नाही. म्हणजे पूर्वपार पासून एक शिवलिंग आलं आहे, मग परत एखादी समजा मुलगी लग्न करून घरामध्ये येते, तिच्यासोबत देखील देव हे पाठवले जातात. तर मग तसं जर का आलेलं असेल तर मग तुम्ही शिवलिंग हे जे पूर्वीचे एक नवीन किंवा जुनं तुम्ही एकच कुठलेही शिवलिंग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. 2 कुठल्याच देवांच्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसाव्यात. घरामध्ये महादेवांची मूर्ती किंवा फोटो कधीच ठेवू नये. महादेवांची मूर्ती फक्त स्मशानामध्ये असते, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. फोटो देखील ठेवू नये. महादेवांचा फोटो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी समजा लावणार असाल तर महादेवाचं संपूर्ण कुटुंब हे असलं पाहिजे. महादेव, पार्वती, कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा या सर्व कुटुंबाचा फोटो असेल तरच तसा फोटोच मग आपण आपल्या घरामध्ये ठेवावा. देवघराचे देखील काही नियम असतात, ते देखील आपण आवर्जून पाळावं. ह्या ज्या चुका आपल्याकडून काही चुका जर आपल्याकडून झाल्या तर त्याचे दोष देखील आपल्याला लागत असतात. त्यामुळे हे काही नियम असतात, म्हणजे मंदिरासाठी वेगळे नियम असतात, आपल्या देवघरामधल्या देवांच्यासाठी वेगळे नियम असतात. तर ते नियम आपण हे पाळायचे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.